नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळची ना सुरुवात ही धावपळीची असते आणि सगळ्यांच्या घरात धावपळीची सुरुवात असते. कारण सकाळचे कामाला जाणारे किंवा ऑफिसला जाणारे किंवा स्कूलला जाणारे, आता एक सुट्टी आहे महिनाभर म्हणून, नाहीतर दररोजचं डेली रुटीन हे प्रत्येक महिलांचं असं धावपळीचंच असतं. त्याच्यामुळं मी जास्त शक्यतो व्हिडिओ किचनमधले शूट नाही करत, कारण मला पण सकाळची खूप घाई असते आणि त्याच्यानंतर ना मग व्हिडिओ वगैरे शूट करत बसलं ना तर ते खूप टाईम होऊन जातो. तर चला, आपली काय धावपळ रोजची चालू असते. तर आज सकाळचं ना मला ना खूप दिवस झालं गावाकडं आपण म्हणजे ज्या पद्धतीनं डाळ कांदा करतो ना, म्हणजे मटकीची डाळ, म्हणजे आम्ही ना तिसरीला चौथीला किंवा म्हणजे लहान होतो ना तेव्हा आमची मम्मी करायची. भाकरी करायची, चुलीवर भाकरी झाल्या ना तर त्या आरावर भाजत छान मस्तपैकी त्याच तव्यामध्ये डाळ कांदा मस्त करून घ्यायची. आणि तो लोखंडी तव्यात केल्यामुळे ना खूप छान अशी ती म्हणजे भाजी बनायची. आता आपण भाजी म्हणतो, पण पहिले सगळी लोकं कालवण किंवा असंच म्हणायचे. आता स्टँडर्ड झाले सगळेजण आणि भाजी म्हणायला सुरुवात केली. पण एवढी छान ती लोखंडी तव्यातली भाजी लागायची ना, एकदम मस्त अशी छान अशी भाजी लागायची ती. तुम्ही कधी खाल्ली का मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आज मी त्याचीच तयारी करत होते. मटकीची डाळ आहे ना थोडीशी भिजत घालून ठेवली, कारण भिजली का नाही लगेच पटकन ती शिजते. पण गावाकडची ती गावाकडची टेस्ट आणि चुलीची ती चुलीची टेस्ट. पण तरी पण चला म्हणलं, मला खूप दिवस झालं खावं वाटत होते म्हणून म्हणलं चला ट्राय करूया आपण. म्हणून मी त्याची तयारी करत होते. पटापटा कांदा वगैरे चिरून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग सगळ्यात ना म्हणजे कांदा चिरायचा काय वाटत नाही, पण डोळ्यातनं पाणी आलं का ते लई घाण वाटतं, चिरूच वाटत नाही. मग मी काय करते, कट करून घेते आणि धुते. त्या धुवून घेतलं की नाही मग काय होतं, डोळ्यातनं पाणी कमी येतं, म्हणजे तिखट कमी लागतं आपल्या डोळ्यांना. त्याच्यानंतर ना सगळं आवरलं, टोमॅटो वगैरे धुवून घेतलं आणि मग भाजीची तयारी चालू केली. तिकडे दूध तर तापाय ठेवलेलंच होतं आणि ही दूध तापवणं ही तर आमची डेलीची तयारी असते आणि रोजचीच असते. फक्त रविवारची फक्त आम्हाला चहाला सुट्टी असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय म्हणतात, अर्धा तास पकडा म्हणजे चहा वगैरे, किंवा 1 तास पकडा मी म्हणते, दूध वगैरे छान तापूस तर. पण अर्धा 1 तासात ना महिन्याचे 10-12 हजार रुपये भेटतात आणि ते आपलं लहान लेकरू बघून घरामध्ये एकदम छान असं मला तर भारी वाटतं. 14पर्यंत म्हणजे कोण देणार आहे आपल्याला 14 आणि 15 हजार, आपले मुलं बघायचं सगळं बघत बघत. तर हे मला ना अगदी छान वाटतं. तुम्ही पण असंच कुठं कंपनीत वगैरे चहा आहे, तर तुम्ही घरी बसून असाल ना तर कंपनीत चहा वगैरे असलंच काहीतरी तुम्ही बघत जा, कारण 1-1.5 तासात होऊन जातं हे सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे आपल्यालाही थोडासा फायदा होतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे जिथल्या तिथं राहतात. घराच्या बाहेर जाऊन हे करणं सगळं शक्य नसतं आपल्याला, घरातूनच सगळ्या गोष्टी होतात. ते एकदम योग्य असं वाटतं. आता कोणाकोणाला म्हणजे आवडेल हे किंवा मी सांगितलेलं, किंवा कोणाला आवडणार पण नाही, पण खरंच हे सगळ्यात बेस्ट आहे. सिटीत जर राहायचं असेल आणि आताच्या तुम्ही दुनिया बघितली की बाबा कुणाजवळ आपली मुलं ठेवायची, रोज एक वेगळं काही ना काही घडत असते. आणि मुलं असू दे किंवा मुले असू दे, प्रत्येकांच्या बाबतीत तेच आहे. त्याच्यामुळं हे सगळ्यात बेस्ट आहे. असं घरून मेसचे डबे किंवा घरूनच जे काय आपल्या डोळ्याच्या समोर आपलं मूल राहिलं पाहिजे, हे म्हणजे त्याच्यासाठी मी हे सगळं घरातनं करते. त्याच्यामुळं प्लीज तुम्हीसुद्धा घरातनं कामं बघा. बाहेर जाऊन कामं बघणं ना खरंच खूप चुकीचं आहे. आपली मुलं आपल्या डोळ्यासमोर राहत नाहीत आणि लोकांच्या कोणाच्या भरोशावर आपली मुलं ठेवणं म्हणजे चुकीचं आहे. तर चला जाऊ द्या. दुपारपर्यंतची सगळी काय कामं आता मी पटापट आवरून घेतली होती आणि दुपारी 4च्या दरम्यान हे परत रिटर्न आले. तेव्हा ना ते जांभळं घेऊन आले होते. त्यांनी मला सकाळीच एक फोटो पाठवला होता, पण घेतली नाही असे म्हणले, खूप महाग आहे असं तसं म्हणले आणि घेतली नाही. त्यांना माहिती आहे की मला सगळ्यात जास्त जांभळं आवडतात. आणि तुम्हाला जांभळाची स्टोरी सांगते. एक ज्यावेळेस आम्ही 3रीला 4थीला होतो ना, तेव्हा म्हणजे मराठी शाळेत, गावातल्या प्राथमिक शाळेत होतो ना, तेव्हा आमच्या शाळेच्या जवळनं एक जांभळाचं झाड होतं. वस्ती होती, 16 वस्ती म्हणून आमच्या तिकडे एक आहे. त्या वस्तीच्या तिथं ना खूप छान असं मोठं असं जांभळाचं झाड होतं. आणि आम्ही दुपारची भाताची सुट्टी होती की नाही, तेव्हा 1.5 तास टायमिंग असायचं आम्हाला. 1:30ला सुटली का 3ला भरायची शाळा. तेव्हा आम्ही ना 2-3 जण मैत्रिणी मिळायचो आणि तिथं त्या जांभळाच्या झाडाखाली जायचो. कधी कधी वेळ लागायचा आम्हाला यायला जायला. कधी कधी आम्ही आमच्या मॅडमचा मार पण खाल्ला आहे त्या जांभळाच्या पायात. पण मला खूप आवडतात जांभळं. आता दुसरा इन्सिडेंट सांगू का तुम्हाला. सगळ्यात म्हणजे आता माझं शाहू झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर ना, त्यावेळेस माझा शाहू 5 महिन्याचा होता की नाही, तेव्हा ना आम्ही म्हणजे कॅनलची ती चारी येते की नाही, एक फाटा येतो बघा, तर त्या फाट्याला कपडे धुवायला गेलो होतो. तिथं जांभळाचं
छान झाड होतं आणि पूर्ण जांभळाने लवकरलं होतं आणि कपडे धुता धुता ते टपकन एक दोन जांभळं पडायचे. आता माझं तर शाहू 5 महिन्याचं होतं, माझ्या शेजार माझं झालेलं 5 महिन्यात झालं होतं आणि वरती चढू की नको मी चढले त्या झाडावर आणि मला वाटतं एक पातेल गच्च भरून जांभळं काढली होती. घरी आल्यावर थोडंसं बोलणं खाल्लं, पण मला खरंच जांभळं आवडतात. तर मला आवडतात की नाही मला नक्की सांगा. त्याच्यानंतर संध्याकाळी ना थोडंसं किराणा पण संपला होता, मग म्हटलं चला इथल्या शेजारच्या जवळच्या दुकानातनं घेऊन येऊया, कारण डीमार्टला मी जाणार नव्हते. गेलं का 1-1.5 तास जातो आणि पाय एवढं दुखतं आणि काही घ्यायचं पण नसतं. म्हणजे आमचं एवढं काही घ्यायचं नव्हतं, कारण तेल तर आम्ही डबा आणलेला असतो आणि गहू तांदूळ हे तर आमचा कट्टाच असतो, त्याच्यामुळं बाकीचं एवढं काय घ्यायचं नव्हतं. जे थोडंसं लागणार होतं ना तेच घेतलं. ह्या 2-3 महिन्यात म्हणजे जातो डीमार्टला, पण जास्त असा किराणा वगैरे नाही. क्वचित काय घ्यायचं असेल ना तर आता मध्ये गेलो होतो तर शाहूचा बॉटल वगैरे बॅग हे ते असलं काहीतरी घ्यायला गेलो होतो. मी किराण्याचं ना तिथं हेच करत नाही, कारण लय वेळ लागतं. सुट्टा जरी घ्यायचा म्हणलं आणि काय बिलिंग करा आणि हे करा आणि ते करा, त्याच्यामुळं मी आता इथंच जवळपासच्या किराणा दुकानाच्या ह्याच्यातनं घेते, डीमार्टला जात नाही. तर आता पिलू मला इथं मदत करू लागत होता. मी सगळं सामान भरून घेत होते पटापटा, कारण मी रात्री आणलं होतं आणि तसंच ठेवलं होतं. म्हटलं आता काढत बसले ना तर उशीर होईल, त्याच्यामुळं मग मी जास्त वेळ त्याच्याकडं लक्ष नाही दिलं. सकाळी माझं सगळं काम आवरलं ना तेव्हा मी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि सगळ्या डाळी सगळ्या डब्यातनी भरून घेतलं व्यवस्थित. ही ना आपल्या बायकांना महिन्यातनं एकदा ड्युटीच असते. सगळं डबं क्लीन करा, स्वच्छ करा, पुसून घ्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या डाळी जिथली तिथं ठेवा, म्हणजे ते आपल्याला नंतर सापडतं किचन हे करताना. कुठलीही भाजी करायचं किंवा कुठली काही नवीन गोष्ट करायची तेव्हा आपल्याला सापडतं. म्हणून त्यामुळे ती एक महिन्याभरातनं एकदा हे सगळं केलंच पाहिजे. आता पिलूची इथं धावपळ चालली होती. पिलू मला करू लागत होता काम सगळं, हे आणून दे ते आणून दे, म्हटलं का सगळं देत होता आणून तो. आणि कधी मला खूप छान माझं बाळ मदत करतं, कधी जरा त्रास देतं. पण आता ना तो आता स्कूलला वगैरे जाणार आहे. आमचं बाळ खूप हुशार झालं, त्याच्यामुळं मला चांगली मदत करू लागतं. पण भीती वाटते अचानक चुकून सगळं सांडलं तर काय करायचं, म्हणून मी जास्त करून त्याच्या हातात देत नाही. जे छोटे होते ना तेच मी त्याच्या हातात देत होते, तरी पण सांडत होतं थोडं. आणि तो माझ्यासोबत लय बाता मारत होता. पण आता तुम्हाला काय सांगू, मी त्याचं ते म्हणजे म्यूट केलं होतं, त्यामुळे जास्त त्याला सुटत नव्हतं. त्याला कसं बांधायचं, ह्यात असं होतं आहे ते तसं होतं आहे, लय बाता मारतो माझ्यासोबत तो. आणि दिवसभर तो आणि मीच असतो. म्हणजे पिलो आहे म्हणून तर मला दिवसभर इथं करमतं, नाही तर मला इथं करमत पण नाही, असं गोष्ट आहे. तर चला, तुमचं पण बाळ तुम्हाला मदत करू लागतं की नाही मला नक्की सांगा. आता माझं बाळ तर थोडी मदत करतं मला. त्याच्यानंतर ना मी सगळ्या भरण्याही भरून घेतल्या आणि तिकडं जाऊन मग अशा पण कपाटावरनं भरण्या काढल्या होत्या. मग मी पेपर वगैरे चेंज केलं, कपाट पुसून घेतलं आणि कपाटी पुसून घेतल्यानंतर मग मी खुर्चीवर चढून ते कपाटी सगळं पुसून घेतलं होतं. तर त्याच्यानंतर त्यांनी मला सगळ्या भरण्या आणून दिल्या. जे मोठे डबे होते ना तेच तेवढे राहिले होते, त्यांनी सगळ्या डब्या मला आणून दिल्या भरलेल्या. मम्मा मी आणून देतो म्हणून. आणि तुम्हाला सांगू का, आमच्या बाळाला ना कच्चा पण शाबू आवडतो आणि खिचडी केल्यावर तर दिवसभर तो दुसरी कुठलीच भाजी खात नाही, फक्त शाबू आणि शाबू. तर ही आपली डेलीचीच कामं असतात नाही का. तर ही तर आता काय आपण करतच राहणार. तर कसे वाटतात माझे व्हिडिओ मला नक्की सांगत जा. कुठं चुकलं असेल तरी पण सांगत जा. नवीन म्हणजे एवढी काय माहिती नाही आणि जास्त असं म्हणजे त्यामधला अनुभव नाही, तर हळूहळू थोडाफार मी प्रयत्न करत आहे की बाबा बऱ्यापैकी छान असे व्हिडिओ येतील माझे. तर तुम्हाला कसं वाटतात मला नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते पण मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप छान असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याच्यानंतर मायक्रमचे पण नवीन तोरण बनवले होते, ते तुम्हाला दाखवेन म्हटलं, पण व्हिडिओ खूप मोठा होत होता. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन कुठंपर्यंत आले किंवा कसं बनवलं काय. तर तुम्हाला डिटेल हवे असतील त्यासुद्धा मी देईन. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता तुम्हाला ह्याच्या पुढं ना मायक्रमच्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ पाहायला मिळतील. मायक्रमची एक वस्तू कशी बनवली जाते, किती वेळ लागतो त्याला, हे सगळं काही तुम्हाला दिसेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला जाता प्लीज नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय. आजच्या पुरतं एवढ्या